अखिल भारतीय एकता पार्टीची माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। माढा लोकसभा 2019 साठी माढा मतसंघातून अखिल भारतीय एकता पार्टीचे अध्यक्ष संजय यादव यांनी प्रमिलाबेन यांच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा नजरेसमोर ठेवून पार्टीचे तिकीट कार्यकर्त्यांसह सभा घेऊन जाहीर केला आहे। आपल्या अखिल भारतीय एकता पार्टीचा जो हा पक्ष आहे, ह्या पक्षाची स्थापना जरी आता तरी सध्या थोड्या कालावधीमध्ये झालेली असली तरी या पार्टीची तत्वमूल्य काय आहेत? अखिल भारतीय एकता पार्टी सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारी पार्टी आहे। 18 जे आपल्या महाराष्ट्रात 18 पगडीची जाती आहेत त्यांना आम्ही एकत्र घेऊन चाललो आहोत आणि त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना पाहिजे काय आहे, काय नको आहे, समाजात त्यांना कसं वागवलं जातं, त्यांचे दुःख काय आहेत आणि ते आम्ही समजून घेऊन त्यांना आम्ही एक पुढे नेणार आहोत की त्यांच्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार अखिल भारतीय पार्टी करणार आहे। दुसरं म्हणजे सामाजिक, औद्योगिक, राजकीय आणि महिलांची सुरक्षा, तृतीयपंथींना मानाचं स्थान इत्यादी गोष्टींना घेऊन चालणारी आमची पार्टी आहे आणि त्याच्यातून आम्ही हे केलेलं आहे की समाज हा पुढं कसा जाईल। जो आता आपण समाजाची खच्ची करून ते बघत आहेत, जे मोठे मोठे पक्ष आहेत फक्त ते घोषणा करतात, त्याच्या व्यतिरिक्त काही करत नाहीत, फक्त समाजाला भूल थापायचं त्यांचं काम चालू आहे। नवीन नवीन योजना स्थापन केल्या जातात पण त्या योजनेचं त्यांचं काही होत नाही। तर आम्ही हे धरून चाललेलो आहे की आम्ही योजना काढणार नाहीत, आम्ही समाजाला काम करून दाखवणार आहोत आणि त्यासाठी आमची अखिल भारतीय एकता पार्टी सदैव काम करत राहणार आहे। प्रमिलाबेन यांनी आपल्या वयाच्या 14व्या वर्षीच बालवयातच घर सोडून माउंट अबू राजस्थान येथे ओम शांतीचं प्रशिक्षण घेऊन संसार सुखाचा त्याग केला। काही वर्षानंतर त्यांनी ओम शांतीच्या प्रसाराबरोबरच पीडित वंचित घटकांना बरोबर घेऊन समुपदेशनाने त्यांचं जीवनमान उंचावत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य केलं। या कार्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलामुलींना शिक्षणाबरोबरच स्वावलंबी बनवून त्यांचा विवाह लावून दिलं। तसेच अनाथ, निराधार, HIV संक्रमित बालकांना शिक्षणाबरोबरच आश्रय देण्यासाठी त्यांनी कुर्डुवाडी शहराजवळील परंडा रोड स्थित उम्मीद नावाची संस्था सुरू केली। या संस्थेत निराधार समाजाने तसेच घरातील थोर व्यक्तींनी नाकारलेली HIV संक्रमित बालकांचे शिक्षण तसेच भोजन निवासाची सोय करून जनसामान्यात आपल्या अनाथ, निराधार, पीडित, वंचित घटकाचं पालनपोषण करून वेगळाच ठसा उमटविणाऱ्या प्रमिलाबेन यांना आतापर्यंत राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पारितोषिकांनी गौरवलं असून आजही त्यांचं अविरत कार्य वयाच्या 52व्या वर्षी चालूच आहे। त्यांनी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे। आपल्या सामाजिक कार्यांनी थोर बनलेल्या प्रमिलाबेन यांनी महिला दिनी अखिल भारतीय एकता पार्टीनं लोकसभेची उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं एका महान थोर महिलेचा सन्मान केला आहे। लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद माढा शहरातील माढेश्वरी मंगल कार्यालयात घेतली होती। ज्या लोकसभेचे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जे तुमचं उल्लेखनीय कार्य आहे, आतापर्यंत तुम्ही 43 वर्ष कार्य केलेलं आहात, तर हे दोन्ही क्षेत्र सोडून तुम्ही राजकीय क्षेत्राकडे वळण्यापाठीमागचा तुमचा उद्देश काय आहे? ओम शांती, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी डॉक्टर ब्रह्माकुमारी प्रमिलाबेन गेल्या 43 वर्षाच्या सामाजिक सेवा करत असताना, आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा कार्य करत असताना जे मला अनुभव आले, जे मला त्या क्षेत्रात सुंदर कार्य करत असताना ज्या अडचणी आल्या, त्या अडचणींना तोंड देता देता असं मला वाटलं की मला गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्षाचे लोक म्हणत होते की तुम्ही राजकीय क्षेत्रातून काहीतरी कार्य करा, परंतु मी पाहिलेलं आहे सर्व राजकीय क्षेत्रांना जवळून। असं मला वाटलं की राजकीय क्षेत्रातून कार्य करणारे लोक जे आमिष दाखवत आहेत, जे आश्वासन देत आहेत, जे सर्वसाधारण जनतेची फसवणूक करतायत आणि त्यांना वेड्यात काढतायत चक्क, आणि म्हणून तसा पक्ष, तसे कार्यकर्ते, तसे राजकीय क्षेत्रातील लोक मला वाटलं की आपला विश्वासघातही होऊ शकतो। म्हणून जेव्हा मला अखिल भारतीय एकता पार्टी, जे आमचे पक्षाध्यक्ष आहेत संजय यादव साहेब, जे शेतकरी आजही आत्महत्या करतायत, महिलांवर आजही अन्याय अत्याचार होत आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला जर हे भक्कम आधार या राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून मिळाला
तर 80% हे माझं सामाजिक कार्यच राहणार आहे. आमच्या पार्टीचा उद्देशही आहे आणि जनतेच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विश्वासाने त्यांनी मला संधी आणि पक्षाध्यक्षांनी जशी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं माझा समाज करेल असा मला विश्वास आहे, म्हणून मी हे पाऊल. यावेळी उस्मानाबाद येथील पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय यादव, महासचिव वंदना यादव तसेच दैनिक लोकटाईम पुण्याचे संपादक राजेंद्र दणके, मुंबई जिल्हाध्यक्षा छाया शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या पुणेतील वैशाली थोरात, राष्ट्रीय अध्यक्ष ह्युमन राईट मानवाधिकार शिवदास महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माढा लोकसभेची उमेदवारी ब्रह्मकुमारी प्रमिलाबेन यांची घोषित केली. या ठिकाणी पुण्याचे लोकसत्ताचे संपादक राजेंद्र दणके हे आपल्या दीदींविषयी, प्रमिलाबेन दीदींविषयी थोडी माहिती सांगणार आहेत. तर त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया. मी दैनिक लोकटाईमचा संपादक आहे आणि गेली 30 वर्ष सोलापूर आणि कुर्डवाडीमधून प्रमिला दीदींचं मी काम पाहतो आहे. खऱ्या अर्थानं त्या समाजातली जे वंचित मुलं आहेत, वृद्ध आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहेत आणि गेल्या 40-43 वर्षामध्ये त्यांच्या ह्या सामाजिक कामाची दखल घेऊन मला वाटतं अखिल भारतीय एकता पार्टीचे जे संजय यादव आहेत त्यांना माढ्यातून प्रथम महिला उमेदवार म्हणून निवड केली आहे आणि मला वाटतं त्यांचं सामाजिक काम खरोखर त्या ह्या माढ्यामधल्या असल्यामुळं ह्या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, तरुणांचे असेल, बेरोजगारांचे असेल, उद्योजकांचे असेल, ह्या प्रश्नांची त्यांना जाण नक्की आहे. आणि माढा मतदारसंघ हा ग्रामीण भागात विखुरलेला आहे. ह्या भागातील जे प्रश्न आहेत खऱ्या अर्थानं त्या सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नक्की सोडवतील अशी आशा आहे. डॉक्टर प्रमिलाबेन ब्रह्मकुमारी मी यांच्याविषयी सांगू इच्छितो, कारण ते माझ्याबरोबर 14 वर्षापासून कार्यरत आहे. मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून मी शिवदास महाजन राष्ट्रीय अध्यक्ष, माझ्याबरोबर ते 14 वर्षापासून काम करीत आहे. त्यांचं काम उल्लेखनीय काम केलेलं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि न्यायालयामध्ये आणि त्यांच्या कामाच्या प्रित्यर्थ आणि चांगलं काम केल्याच्या याच्यावरून आम्ही त्यांना सोलापूर जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं की ज्या परित्यक्ता असतात, विधवा असतात, वेश्याव्यवसाय करणारे असतात, त्यांच्याविषयी त्यांनी चांगल्या प्रकारे त्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. जे विद्यार्थी गरीब आहेत त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप त्यांनी चांगल्यापैकी मिळवून दिलेली आहे आणि ह्या माध्यमातून म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय झालेले शेतकरी असतील, स्त्रिया असतील, महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, यांच्यावरती जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकाराच्या माध्यमातून त्यांनी आमच्याबरोबर चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती ढगे, अष्टविनायक संबळे स्वामी, रुपेश गोरट्याल, गोविंद सितार, साहेबराव माळी, राजू कदम, शुभम जैन आदींनी परिश्रम घेतलं. सहसंपादक विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुर्डुवाडी.